आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील ऐनकुळ या गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरचा मळा येथे बाबासाहेब पंढरीनाथ खाडे या सामान्य शेतकऱ्याने रीतिरिवाजाप्रमाणे चंद्रा गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घालून 150 ते 200 महिला पुरुषांची पंगत उठवण्यात आली। दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर अवघ्या 1 तासाने गायीने गोंडस खोंडाला जन्म दिला आहे। खटाव तालुक्यातील ऐनकुळ हे तालुक्यातील टोकाचं गाव। या गावाशेजारी 1 किलोमीटरवरच वरचा मळा लोकवस्ती आहे। बाबासाहेब खाडे या शेतकऱ्याने आज मितीला गोवंश कमी होत चालला आहे, गोवंश वाढला पाहिजे यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवत जगासमोर चांगला संदेश ठेवला आहे। पूर्वी प्रत्येकाच्या घरी 5 ते 10 खिल्लार गायी शेतकऱ्यांच्या दारात गोठ्यामध्ये असायच्या। आता ती परिस्थिती बघायला राहिली नाही। त्यामुळे लोकांच्या पुढे एक वेगळा आदर्श ठेवण्यासाठी गायीचे डोहाळे जेवण हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। रीतिरिवाजाप्रमाणे मंडप उभारून महिलांनी गायीचा ओटी भरण कार्यक्रम पार पडला। आजूबाजूच्या परिसरातील महिला पुरुषांनी हजेरी लावून जेवणाचा आस्वाद घेतला। हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले जाते। गोवंशाचे संवर्धन व्हावे असे चांगले विचार मनामध्ये ठेवून बाबासाहेब खाडे या कुटुंबांनी कार्यक्रम उत्साहात साजरा केला। आपल्या मुलावर आपण जसे प्रेम करतो त्याप्रमाणे गायीचा सांभाळ कुटुंब करत आहे। गायीचं रूप चंद्रासारखं आहे आणि म्हणून तिचं नावही चंद्रा ठेवलं आहे। आजोबा वडिलांच्या परंपरेनुसार हे कुटुंब जनावरे सांभाळत आहेत। त्यामुळे गायीचा वंश वाढवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी खिल्लार गाय पाळली पाहिजे। शेतकऱ्यांच्या दारात गोठ्यामध्ये एक तरी गाय असणे गरजेचं आहे। मुलाप्रमाणे जनावरांच्यावर प्रेम करीत खाडे कुटुंबाने समाजापुढे एक आगळा वेगळा आणि चांगला संदेश दाखवून दिला आहे असेच म्हणावं लागेल। पाहुयात मायभूमी न्यूज स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत ऐनकुळ येथील वरचा मळा या ठिकाणी। जवळजवळ ऐनकुळपासून एक किलोमीटरवरती असे डोंगर कपेरत वगैरे मळा दिसतोय, शेत शिवार दिसतंय इथे। आणि इथे नुकतंच काल गाईचं डोहाळे जेवण कार्यक्रम पार पडला आहे। तर काय म्हटलं तुमचं नाव? बाबासाहेब पंढरीनाथ खाडे। बाबासाहेब पंढरीनाथ खाडे यांच्याकडून परंपरागत आजोबा पंजोबापासून खिल्लार देशी गाई जोपासतात। तर काल त्यांनी गाईचं डोहाळे जेवण घातलं आहे, तर त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहोत। का तुम्हाला असं वाटलं इच्छा झाली विच्छेद गाय अशी म्हणजे जोपासताय? हे गाय जोपासतो आजो पंजोबापासूनची परंपरा चालत आलेली आहे, ती चालूच ठेवलेली आहे। बरं, अच्छा। तुम्हाला काल असं का वाटलं म्हणजे गायला मग डोहाळं जेवण का असं वाटावं? म्हणजे किती म्हणजे असं मंडप वगैरे घालून मंडप वगैरे घातला होता। हां, 100-125 माणसाचं जेवण बनवलं होतं। 100 जेवण बनवलं? हां, अच्छा। मग आता तुम्ही पण मगाशी म्हटलं की एक कार्यक्रमानंतरच गाईचं कार्यक्रम आमचा 2दा कार्यक्रम पार पडला। हां, आणि त्याच्यानंतर 1 तासाभराने वेली गाय वेली आणि खोंड झाला गाय, खोंड झालं। हां। अरे वा। तर असा मंडळी योगायोग कार्यक्रम झाल्यानंतरच 1 तासाने गाय व्याली आणि तिला खोंड झालेला आहे। तर गाईचं नाव काय म्हटलं तुम्ही? चंद्रा। चंद्रा गाय। तर तुम्ही शेजारीची ती काय तुमचं नाव? माझं नाव योगेश पांडुरंग खाडे। तर आता काय तुम्ही कार्यक्रमात सहभागी होता, काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल 2 शब्द? काल डोहाळे जेवणाचं, गाईच्या डोहाळे जेवणाचं योजना आमच्या वहिनींनी केलं। हां, हे ऐकल्यानंतर एक कौतुकास्पद असा क्षण वाटला आणि अनुभव म्हणजे कधी अनुभवलं नव्हतं आम्ही हे। हां, काल ज्या प्रत्यक्षात बघितलं तेव्हा हे म्हणजे आपण स्त्रियांचं डोहाळे जेवण बघितलं, त्यासाठी उपस्थित राहणारी मंडळी बघितली, पै पाहुणे बघितले। काल चंद्रा या गाईच्या डोहाळे जेवणासाठी सगळे पै पाहुणे, आमच्या बंधूंचे मित्रपरिवार आणि गायचं म्हणजे एक नाविन्यपूर्ण झालं। अच्छा। हा, की असं गायचं अजून कोणी केलं नाही ना, आणि ते ऐकल्याबद्दल पण त्यांना नवीन वाटलं आणि प्रत्यक्षात अनुभवल्यामुळे पण सुद्धा नवीन वाटलं त्यांना। म्हणजे एक प्रकारे तुम्ही लहानपणापासूनच आम्ही सांभाळले, लहानपणापासून तुम्ही मुलाप्रमाणे त्याला असं जीव लावल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की एक तिला जीव लावलेला, की पोटच्या मुलीसारखा जीव लावलेला, आणि म्हणून तिचं नाव आम्ही चंद्रा ठेवलं, एका मुलीसारखंच। अच्छा अच्छा। तर शेवटी काय सांगाल 2 शब्द? आता काय वाटलं तुम्हाला कार्यक्रम पार पडल्यानंतर? कार्यक्रम लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या? प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक ठिकाणी जर ते झाले तर माणसं हसत होते बर. नवीन हां हां हे नवीन काय करतोय म्हणून. बर पण एक इच्छा होती म्हणून आपण आपलं गायचं ढोळ जेवण केलं हां आणि अशीच परंपरा पुढे चालत राहावी. आणि ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी. अच्छा आज मी केलं उद्या दुसरीने करावं, हौसेनं देशी खिलार गाय पाळावी, अच्छा हां हीच आपली अपेक्षा आहे. बाकी काय नाही. जनसामान्यात एक चांगला संदेश जावं. जनसामान्याचा एक चांगला संदेश द्यावा. याचं संगोपन करून बैलांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याचं संगोपन करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला बैलाने या शेती केली पाहिजे. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.